विधानसभेच्या 9च्या 9 जागा महायुतीच्या आल्या पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही सर्व नेते मंडळी, मग अशोकरावजी चव्हाण असतील, डॉक्टर अजितजी गोपछडे असतील, मी असेल, अन्य आमचे नेते असतील, सर्व आमदार असतील, आम्ही एकत्र बसू आणि सगळ्या जागा कशा जिंकता येतील याचा निश्चित। लोकसभा चुनाव समाप्त और महाराष्ट्र में आने वाले विधानसभा चुनाव की तैयारियों में लगी है सभी राजनीतिक पार्टियां। नांदेड़ लोकसभा सीट से चुनाव हारे बीजेपी के पूर्व सांसद प्रताप पाटिल चिखलीकर ने धन्यवाद यात्रा की शुरुआत की है। पूर्व सांसद चिखलीकर ने मतदाताओं को धन्यवाद देते हुए विश्वास जताया है कि आगामी विधानसभा चुनाव में भाजपा और महायुति को पूर्ण बहुमत हासिल होगा। आता काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास व्यक्त करून मला पुन्हा एकदा उमेदवारी दिली, परंतु निवडणुकीमध्ये दुर्दैवाने माझा पराभव झाला। परंतु ज्या सहकार्याने, ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन माझ्यासाठी काम केलं, आदरणीय मोदीजीसाठी काम केलं, त्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी मी बिलोलीला बिलोलीच्या नंतर मी देगलूरला जाणार आणि अचानक ठरलं असताना देखील महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी या बैठकीला आले। माझ्या पराभवातून बरंच काही शिकण्यासारखं आहे। झालेल्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे लोक कसे जिंकतील याच्या संदर्भात नियोजन होईल। हे माझ्या पराभवाच्या नंतर मी आभार मानायला जरी आलो असेल तर विधानसभेची पूर्वतयारी करायला आलो असं जर म्हणलं तर चुकीचं होणार नाही। महायुतीच्या घटक पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मला मदत केली, त्या बूथ प्रमुखापासून, शक्ती केंद्र प्रमुखापासून, तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या मनापासून मिरवून निर्देश करतो। विधानसभेच्या किती जागा निवडून आणण्याची तयारी करतो? मी तर असं म्हणेल की माझ्या पराभवामुळे बरंच लोकांना शिकायला मिळालं। विधानसभेच्या 9च्या 9 जागा महायुतीच्या आल्या पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही सर्व नेते मंडळी, मग अशोकरावजी चव्हाण असतील, डॉक्टर अजितजी गोपछडे असतील, मी असेल, अन्य आमचे नेते असतील, सर्व आमदार असतील, आम्ही एकत्र बसू आणि सगळ्या जागा कशा जिंकता येतील याचा निश्चित। तर अंतर्गत गटबाजीचा काही फटका एवढ्या मोठ्या पक्षामध्ये 1-2 लोकांनी असं काही केल्यामुळे होत नाही, परंतु कार्यकर्त्यांचा विश्वास आता होता की ही जागा निवडून येते। त्यामुळे ज्या तळमळीनं काम करायला पाहिजे, काम केलं पण निवडून येणार आहे हा आत्मविश्वास होता, परंतु त्या आत्मविश्वासाला तडा बसला। याच्यातून कार्यकर्ते शिकतील आणि विधानसभेच्या जागा निवडतील। न्यूज़ देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।